नमस्कार मित्रांनो, मुद्द्याच बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आसाममधील मानिकी नावाच्या 28 वर्षीय हत्तीनीला वैद्यकीय उपचारासाठी तब्बल 95 किलोमीटर चालण्यास भाग पाडण्यात आले. ही चित्रफित समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्यानंतर आसाम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. दरम्यान महाराष्ट्रातील हत्तीबाबत भूमिका घेणारी पेटा ही संस्था आणि वंतारा हे बचाव पुनर्वसन केंद्र आसाममधील या प्रकरणावर गप्प आहे. त्यामुळे त्यांच्या अमुक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मानिकी या हत्तीनेचा डावा पाय गंभीरपणे वाकलेला असल्याने तिला उपचारासाठी ट्रकने नेण्याच्या सरकारी सूचना होत्या. मात्र या सूचनांचे उल्लंघन करत आसाममधील सरकारने 95 किलोमीटर चालण्यास तिला भाग पाडले. या हत्तीनीच्या पाठीवर तिचा माऊत बसला होता. त्यामुळे वन्यजीव प्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध केला. मानिकीची मालकीन जोरहाट रहिवासी रुची चेतिया यांनी वन विभागाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. माऊत प्रदीप मारेन यांच्या मते 7-8 दिवसापूर्वी हा कठीण प्रवास सुरू झाला. 6 ऑगस्टपर्यंत मानिकी केवळ 36 किलोमीटर अंतर चालू शकली. तिची अवस्था पाहून स्थानिक रहिवासी कृष्णा माझी यांनी तिला आश्रय दिला. 2 वर्षापूर्वी तिच्या पायावर एक जड लाकूड पडले होते. सुरुवातीला तिच्यावर उपचार केले असले तरी तिचा पाय बरा झाला नाही. तिच्या वेदना वाढतच गेल्या. काकोप पठारे येथे तिच्यावर उपचार करण्यात आले, पण योग्य उपचार उपलब्ध नव्हते. दरम्यान समाज माध्यमांवरती चित्रफित व्हायरल झाल्यानंतर आसाम वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी आणि पर्यावरणवादी यांचे संयुक्त पथक कृष्णा माझी यांच्याकडे पोहोचले. तिला ताबडतोब वैद्यकीय मदत देऊन प्रकृतीचे मूल्यांकन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी हत्तीनीला 3 दिवस विश्रांती घेण्याचे आणि ट्रकने वाहतुकीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.